असं येत नाही, असं येत नाही. हात नाही वरती येत. तोंडात जात नाही. पाय पाय नाही, बोलतो जातो खाली रोड पर्यंत जातो. चालता येतं. हा तू चालत मग मला वडायला लागतो. वडून वडून यायला लागतं. वडायला लागतो. बाथरूमला संडासला जात्यात तेवढं. खाणं पिणं होतं बाबा. डाव्या हाताने काय काय खात सतकोर भाकर एवढा भात. हा हात पूर्ण इकडची बाजू कामच करीत नाही. ही बाजू वाचा पण गेली बऱ्यापैकी. तेव्हापासूनच गेली ना, तेव्हापासूनच गेली. तवा बसून चांगलं होतं, बोललं सगळं होतं, पण गेलं काय झालंय वर्ष झालं. वर्ष झालं. असं अचानकच आलं का? पहिलं काय नव्हतं आजार. कामाला गेले होते रानात. बावीस वर्षाली मला शेती करायला. 22 वर्षाली काम करता करता झालं. काम करता करता जाय बाई कोंडीबा काळे. पोटा पाण्यासाठी काय करीतीस? काय काय करते आता काय करू काय आता? नाही केलं, नाही. मंडळी झालंय कसं, ह्या बाबानं झालाय पॅरालिस, त्यामुळे त्यांना कामही होत नाही. नाही. आता या आजीचं वय 70-80 तरी असेल, तरी अजून लोकांची मजुरी करते आणि पोट भरती या. कारण दोन जीवाला जगायला अन्न तर पाहिजे. दुसरं नाटक करता येईल, पण पोटासाठी काय करणार आहे माणूस? काहीच नाही बाबा. मग त्या दोन माणसाला हक्काचं अन्न मिळावं म्हणून हे अन्नधान्य 1 महिन्यासाठी तरी त्यांना अन्न पुरेल एवढं अन्नधान्य दिलेलं आहे. हे अन्नधान्य दिलेलं आहे जय गिरणारी समूह मुंबई यांच्या वतीने मिलिंद रानडे सरांनी. काम होतं का आता बाबा? कामाला काय झालं? हात नाही उजवा, जेवायला सुद्धा येत नाही उजव्या हाताने आणि उजवा पाय. दिवस काम केलं आणि तिसऱ्या दिवशी असं घडलं. काम करता का? 5 पॅन्या बांधल्या, त्या ऊसाच्या 5 पॅन्या बांधल्या आणि त्याला पडलो. ते पडलं जागेवर. मग रगड लिपाणीला नेलं पुण्यातून इकडून रगड खर्च केला, पण काही पैशाची तेवढी बरबादी झाली. पण जीव आहे सुखाची. आता ठीक आहे, हालचाल नाही पण जीव आहे ना व्यवस्थित. जागेवर काय बसून आहे ना, पण आहे ना. आधी लय काम केलं असेल. भरपूर भरपूर. 22 वर्ष शिस्ती गेली मी. 22 वर्ष झाली मला त्या मालकाच्या घरी. आता संपलं. तू अजूनही मजुरी करीतीस? मग आता काय करू, मग काय करणार? पोराबाळांचा आधार नाही. पोरं कोण राहिले तर एकच राहिले, ते गावाला आहे तिकडं. ते कशाचं बाबा तवा